लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अतिचुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडते. आज आता आपल्यासोबत आहेत दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील. त्यांनी काही वेळापूर्वी उजळेवाडी इथल्या मतदान केंद्रावर स्वतः त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पूजा ऋतुराज पाटील या दोघांनी मतदानाचा हक्क बजावला. काय सांगाल, एकंदरीत 15 दिवस तुम्ही प्रचाराच्या रणधुमाळीत आहात. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार म्हणून आपल्यासमोर आले. आज खऱ्या अर्थानं कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ असेल, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ असेल, आज मोठ्या संख्येनं लोकांचा प्रतिसाद हा आदरणीय महाराजांच्या बाजूने आम्हाला दिसतो. मला विश्वास आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचा वारसा आणि येणाऱ्या पुढच्या काळात तोच विचार हा पुढे घेऊन जायचा प्रयत्न सातत्यानं आदरणीय महाराजांच्या माध्यमातून होत आहे. आज कोल्हापूरच्या माध्यमातून आदरणीय महाराजांच्या माध्यमातून हे चांगलं नेतृत्व येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पार्लमेंटमध्ये जायला पाहिजे ही इच्छा आणि अपेक्षा आपल्या कोल्हापूरच्या सर्व नागरिकांची आहे. मला विश्वास आहे आदरणीय महाराज मोठ्या मताने या निवडणुकीमध्ये निवडून येतील. कोल्हापूरमध्ये खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी यांच्या सभा झाल्या. एकनाथ शिंदे यांनी तर मला वाटतं कोल्हापुरात तळ ठोकला होता 8 दिवस. महायुतीच्या नेत्यांनी इतके दिवस कोल्हापुरात तळ ठोकला असताना देखील तुम्हाला इतका आत्मविश्वास आहे की शाहू महाराज निवडून येतील, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की ही निवडणूक कोल्हापूरची जनता विरुद्ध भाजप आहे आणि जनता ही आदरणीय महाराजांच्या बाजूने. आज तुम्ही फुलेवाडी असेल, लक्षद्वीप बसत असेल, इथं मी आता मतदान केंद्रांवर भेटी द्यायला आलेलो आहे. आज तुम्ही बघितलं असेल की मोठा प्रतिसाद हा आदरणीय महाराजांच्या बाजूने आहे. मला वाटतं जनता उत्तर या निवडणुकीमध्ये देतील असा विश्वास आमच्या ठिकाणी. निवडणूक झाली आहे तर भारतीय जनता पार्टीची जनता अशी झाली आहे, त्यामुळे या निवडणुकीत शाहू महाराज आणि महाविकास आघाडी निश्चित विजय होईल असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामॅन केदार भोसलेसह विश्वास पाणारे.